नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूयात. राष्ट्राच्या जीवनाच्या दृष्टीने आणि त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने कर्तबगार माणसे घडवावी लागतात. विशेषतः राजकीय क्षेत्रात तर अशी माणसे तयार करावीच लागतात. अशा कर्तृत्ववान जबरदस्त धुरिणांची शाळा शिवाजी महाराजांनी तयार केली. त्यात योद्धे तयार झाले, राज्यकारभारी तयार झाले, त्यातूनच हिंदवी स्वराज्य तयार झाले. पुढे एकदा इसवी सन 1677 फेब्रुवारी गोवळकोंड्याचा बादशहा अबुल हसन कुतुबशाह मराठ्यांच्या मांदियाळीतील येसाजी कंकाचं विलक्षण धैर्य, शौर्य आणि कौशल्य पाहून शिवाजी महाराजांना म्हणाला, महाराज, हा एवढा येसाजी कंक आपण आमच्या पदरी द्या. बादशाह येसाजीवर बेहद खुश झाला होता, म्हणून तो म्हणतोय, हा माणूस आमच्या पदरी द्या. तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिले ते म्हणाले, आम्ही मोतियाची माळ गुंफली, त्यातील मोती आपण मागता कैसा द्यावा. अशी मोतियाची माळ तयार करणारे आपल्या इतिहासात 3 नेते डोळ्यासमोर राजकीय क्षेत्रात दिसतात. त्यातील पहिले नेते छत्रपती शिवाजी महाराज, दुसरे नेते पहिले बाजीराव पेशवे आणि तिसरे महात्मा गांधी. या तिघांनीही हुकमी शक्ती निर्माण केली, पण हीच परंपरा खुंटली. महाराजांनी आरमार अगदी नव्याने सुरू केले. हे काम केवढे कठीण होते. शून्यातून अथांग सागरात लढवये आणि लढाऊ योद्धे आणि युद्धनौका निर्माण करावयाच्या होत्या. समोर शत्रू होता. युरोपियन सागरी सैनिक तर श्रीगणेशापासून तयार करावयाचे होते. अवघ्या 3 वर्षात महाराजांनी या बाळारमाराला ऐरावताचे बळ आणले. आरमारी सैनिकाच्या तरबेज हत्यारबाजीच्या आणि तोफा बरकदाजीच्या उत्कृष्ट शिपाईगिरीच्या जोडीला सागरी किल्ल्याची आणि लढाऊ गलबताची बांधणी करणारे कामगारही महाराजांनी उभे केले. अरे, तो शिवाजी महाराष्ट्राच्या भूभागात जन्माला आला. जर तो आणि त्याचे वाडवडील सागरी जीवनात जन्माला आले असते, तर तुम्हा युरोपीय लोकांना त्याने आफ्रिकेच्या अलीकडे पूर्वेला म्हणजेच कोकण किनाऱ्याकडे फिरकूही दिले नसते. हे सारे महाराजांनी शून्यातून निर्माण केले. सैनिकी, आरमारी, डोंगरी वा राजकारभारी क्षेत्रात महाराजांनी जबर आणि तरबेज म्हणजे जाणत्या युवकांची हुकमी शक्ती उभी केली. या हुकमी शक्तीला अतिशय महत्त्व आहे. त्याकरिता सर्व माणसांचीच मानसिकता आगळीवेगळी घडवावी लागते. त्याची ताकद यंत्रापेक्षा जास्त असते, कारण यंत्रच माणसांनी निर्माण केलेले असते. महाराजांनी ही सजीव आणि सुबुद्ध, तत्पर आणि विवेकी माणसांची शाळाच निर्माण केली. रायगडावरच्या टकमक टोकाकडे आमचे नेहमीच विस्फारून लक्ष जाते. तो भयंकर कडा जणू आपल्याला बजावीत असतो. इथून चढायची हिंमत होईल फक्त वाऱ्याच्या झोताला आणि उतरायची हिंमत होईल फक्त पाण्याच्या धो-धो धारेला. मी अजिंक्य आहे. सीतेच्या अंतःकरणात रावणाला प्रवेश मिळणं जेवढं अशक्य, तेवढंच माझ्या या कड्यावरून चढून येणं शत्रूलाही अशक्य. कारण मी महाराजांचा कडा आहे आणि माझ्या खांद्यावर उभे आहेत तरबेज, बलाढ्य, बुद्धिमान आणि इमानदार मराठी युवक. कारण स्वराज्याशी कोणी हरामखोरी केलीच नाही ना. धार्मिक बाबतीत शिवाजी महाराजांचे मन अतिशय उदार किंबहुना श्रद्धावंत होते. कोणत्याही धर्माच्या वा संप्रदायाच्या प्रार्थनास्थळांचा, धर्मग्रंथांचा, रीतिरिवाजांचा वा धर्मोपदेशक गुरुजनांचा त्यांनी सुलतानाप्रमाणे अवमान वा छळणूक कधीही केली नाही. त्या सर्वांचा त्यांनी आदरच केला. महाराज जेवढ्या आदराने आपल्या कुलगुरूंशी बोलत, वागत, तेवढ्याच आदराने ख्रिश्चन, मिशनरी, धर्मोपदेशकांशीही वागत. मुसलमान साधुसंतांशीही त्यांचे वागणे अतिशय आदराचे असे. केळशी, जिल्हा रत्नागिरी येथील बाबा याकूत या संत अवलियाशी महाराज मराठी संतांइतकेच भक्तिभावाने वागत. काही ठिकाणच्या मशिदींना व्यवस्थेसाठी महाराजांनी अनुदाने दिलेली आहेत. अनेक किल्ल्यावर मशिदी होत्या. त्याचीही आस्था आणि व्यवस्था उत्तम ठेवली जात असे. चांदरातीला चंद्रदर्शन घडताच किल्ल्यावरून तोफ उडत असे. पण महाराज धर्मभोळे, गाफील, ढिसाळ किंवा अंधश्रद्ध अजिबात नव्हते. पोर्तुगीज जेसुईट मिशनरी दक्षिण रत्नागिरी भागात अनेकदा सशस्त्र ब्रज सैन्य घुसखोरी करीत तेथील मराठी बायका पोरांना गुलाम करून पळवून नेत, बाटवीत आणि स्त्रियांची जबरदस्तीने वाटणी करीत.
गोवा इन्क्विजिशनसारखे जुलमी राक्षसी प्रकार सतत चालू ठेवीत. हे सर्व प्रकार बंद पाडण्यासाठी संपूर्ण गोमांतके पोर्तुगीजांकडून जिंकून स्वराज्यात घेणे हाच एकमेव उपाय होता. महाराजांनी त्याकरिता प्रयत्न केले. थोड्या भागात, थोड्या प्रमाणात त्यांना यशही आले, पण गोवा मुक्त होऊ शकला नाही. पण महाराजांनी एकदा बारदेशच्या स्वारीला वेळेला मराठी बायका-पोरांना आणि पुरुषांना जबरदस्तीनं गुलाम करणाऱ्या जेसुईटच्या सैन्यावर स्वतः जातीनिशी योजनापूर्वक प्रतिहल्ला चढवला आणि त्यांचा पूर्ण बीमोड केला. त्यातील काही मिशनऱ्यांचे त्यांनी हात कलम केले. तेथे दयामाया केली नाही, की हे संत आहेत, धर्मोपदेशक आहेत, हेही पाहिले नाही. महाराज सर्व धर्मातील संत सत्पुरुषांचे आशीर्वाद घेत होते, सर्वांच्याबद्दल अपार आदर ठेवीत होते, पण राजकारणात वा राज्यकारभारात त्यांचा सल्ला सहभाग घेत नव्हते. कोणताही साधू-संत त्यांचा राजकीय सल्लागार किंवा गुरु नव्हता. राजकारणात अजिबात भाग घेतला नाही म्हणून कोणाही शिवकालीन संत सत्पुरुषाचे थोरपण कमी होत नाही, कमी ठरत नाही. या सर्व संतांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक लोकजागृती, खऱ्या आणि डोळस श्रद्धेचा उपदेश, निर्व्यसनी आणि सदाचारी समाज निर्माण करण्याकरता त्यांनी आजन्म केलेले कार्य, त्यांचे अत्यंत शुद्ध आणि साधे वर्तन आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कार्य म्हणजे पारतंत्र्याच्याही बादशाही काळात मराठी भाषेची त्यांनी केलेली अलौकिक सेवा हे होय. मालोजी राजांची श्रद्धाभक्ती अहमदनगरच्या शाह शरीफ या थोर सत्पुरुषावरही होती. त्यांच्याच आशीर्वादाने मालोजी राजांना पुत्र झाले, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी याच शाह शरीफ या संताचे नाव आपल्या मुलांना ठेवले. शहाजी राजे आणि शरीफजी राजे या दोन्ही मुलांना मालोजी राजांनी ती नावे ठेवले. जर शिवपूर्व काळात नजीक हे थोर मराठी संत साहित्यिक झाले नसते, तर मराठी भाषेचे, मराठी संस्कृतीचे, मराठी दैवतांचे आणि मराठी ओळखपत्रांचे केवढे मोठे नुकसान झाले असते. हे संत समाजसुधारक होते, ते लोकशिक्षक होते. त्यांना कोणत्याही धनदौलतीची वा सत्ताधिकाऱ्याची अभिलाषा नव्हती. एकदाच फक्त चिंचवडच्या गणेशभक्त साधू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारात जरा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महाराजांनी त्यांना नम्रतेनेच पण स्पष्ट शब्दात असे सुनावले की पुन्हा तशी चूक त्यांच्या हातून घडली नाही. कोणत्याही साधू सत्पुरुषाने महाराजांकडे धनधान्याची मागणी केली नाही. साधू संत म्हणजे ईश्वराचे सर्वात जवळचे नातलग. ते विरक्तच असतात, त्यावर धंदा करतात. ते लबाड धार्मिक दलाल. अशा दलालांना महाराजांनी जवळीक दिली नाही, तशी संधीच कोणाला मिळाली नाही.